अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे। न्यायमूर्ती एस.जी. चपळगावकर यांच्या एकलपीठासमोर या याचिकेची सुनावणी झाली। न्यायालयाने सर्व प्रतिवादी संस्थांना नोटीस बजावत या प्रकरणी एका आठवड्यानंतर पुढील सुनावणी घेण्याचे आदेश दिले। अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील उंदीरगाव येथील शेतकरी आणि सहकारी संस्थेचे सभासद सतीश नाईक यांनी याबाबत याचिका दाखल केली। त्यांच्या वतीने ॲडव्होकेट अजित काळे यांनी न्यायालयात मांडणी केली आहे। याचिकेत याचिकाकर्त्यांनी निवडणूक प्राधिकरणाने 15 जून 2026 रोजी जारी केलेल्या परिपत्रकाला आव्हान दिलं असून त्यात म्हटलंय, या परिपत्रकात थकबाकीदार संस्थांनी आपल्या संचालकांऐवजी बिगर थकबाकीदार सदस्यांचा प्रतिनिधी म्हणून ठराव करण्याची अट घालण्यात आली आहे। याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार सहकार कायद्यातील कलम 73 CA 1I हे केवळ व्यक्तीला अपात्र ठरवतं, संस्थेला नव्हे। परिपत्रकातून नवी अपात्रता निर्माण करण्यात आली आहे, जी कायद्याविरोधात आहे। निवडणूक प्राधिकरणाला कायद्याचा अर्थ लावण्याचा अधिकार नसल्याचं ॲडव्होकेट काळे यांनी म्हटलंय। तर निवडणूक प्राधिकरणाला कायद्याचा अर्थ लावण्याचा किंवा नव्या अपात्रता निर्माण करण्याचा कुठलाच अधिकार नाहीये। हा अधिकार केवळ राज्य शासन आणि न्यायालय यांना आहे। कर्जमुक्ती योजना 2026चा संदर्भ देऊन या योजनेमुळे थकबाकीदार शेतकरी आणि संस्था कर्जमुक्त होऊन पात्र ठरू शकतात। मात्र योजना अंमलात येण्यापूर्वीच निवडणूक घेऊन 70-80% संस्थांना वंचित ठेवणं हे लोकशाही तत्वाविरोधात असल्याचंही याचिकेत म्हटलंय। या प्रकरणी ॲडव्होकेट VH दिघे यांनी प्रतिवादी क्रमांक 1 आणि 2 राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण आणि जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांची बाजू मांडण्यासाठी नोटीस स्वीकारली। न्यायालयाने सर्व प्रतिवादी संस्थांना नोटीस बजावत ही बाब एका आठवड्यानंतर पुढील सुनावणीसाठी ठेवली आहे। तर या आदेशामुळे जिल्हा बँक निवडणुकीच्या प्रक्रियेवर अनिश्चिततेचं सावट आलंय। प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।